सणाला पुरणपोळीला जो मान आहे तो इतर कुठल्याच गोड पदार्थाला नाही आणि म्हणूनच आज आपण होळीसाठी स्पेशल पुरणपोळी करणार आहोत। पण पुरणपोळीला जेवढा मान आहे ना तेवढीच ती जिद्दी पण आहे, प्रत्येकीला जमेल असं नाही। तर हीच पुरणपोळी अतिशय सोप्या सरळ पद्धतीने कशी बनवायची, पुरण बनवण्यापासून तर पोळी तयार करण्यापर्यंतचा पूर्ण जो प्रोसेस आहे तो अगदी सोप्या पद्धतीत मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ मराठीतूनच होणार आहे, कारण महाराष्ट्राची पारंपरिक स्पेशल रेसिपी आहे तर मराठीतूनच व्हायला हवी। तर पुरणपोळीसाठी ऑब्वियसली आपल्याला लागेल चण्याची डाळ। तर एक अख्खा बाउल भरून मी चण्याची डाळ घेतलेली आहे। जेवढ्या क्वांटिटीत तुम्हाला पुरण बनवायचं आहे तेवढी डाळ तुम्ही घेऊ शकता। फक्त साखरेचं डाळीसोबत जे प्रमाण आहे ते आपल्याला योग्य घ्यायला हवं। तर पहिले ही डाळ जी आहे ही धुण्यासाठी मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण ज्या बाउलने आपण डाळ मोजून घेतलेली आहे त्याच बाउलने आपल्याला पाणी मोजून टाकायचंय। तर एक कटोरी डाळीसाठी मी येथे 2 कटोरी पाणी घालणार आहे आणि कटाची आमटी जर करणार असाल तर पाणी थोडंसं शिल्लक घालू शकता। आता पाण्याला उकळी येईपर्यंत ही जी डाळ आहे ही आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे। आणि डाळ धुतल्यानंतर हे जे गढूळ पाणी निघते हे सांडून न देता तुम्ही झाडाला टाकू शकता। यामध्ये न्यूट्रिशन्स असतात तर झाडांना देखील पोषण मिळते। चला तर धुतलेली डाळ आता कुकरमध्ये ट्रान्सफर करूया आणि याच्या आपल्याला किमान 6 ते 7 शिट्टी घ्यायच्या आहेत। कुकर लावण्यापूर्वी याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, जस्ट 1 टीस्पून भरून। याने काय होईल की डाळ जी आहे ती अतिशय मऊसूत शिजेल आणि दुसरी गोष्ट कुकरच्या झाकणावर जे पाणी येते शिट्टी होताना ते अजिबात येणार नाही। लीड लावल्यानंतरच आपल्याला कुकरला शिट्टी लावायची आहे, म्हणजे जी वाफ आहे ती निघून जाईल आणि झाकण तुमचं प्रॉपर बसेल। पुरणाची डाळ शिजवण्यासाठी जर तुम्ही बोरिंगचं पाणी वापरत असाल तर तुम्हाला डाळीमध्ये थोडासा सोडा घालावा लागेल आणि शिट्ट्या 3 ते 4 एक्स्ट्रा घ्याव्या लागतील। पण डाळ शिजवण्यासाठी मी येथे आळूचं पाणी वापरलेलं आहे, ज्यामध्ये क्षाराचं अजिबात प्रमाण नसते, सो मला इथे कुकिंग सोडा वापरण्याची आवश्यकता वाटत नाहीये। पुरणपोळीसारख्या अनेक अशा रेसिपी आहेत ज्या किचनमध्ये न्यू कमर्स असणाऱ्या गृहिणींना प्रॉपर जमत नाहीत। तर अशा कोणत्या रेसिपी असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा, त्या सर्व रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की शेअर करेन। आणि हो, अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। बेल आयकॉनचं जे ऑल बटन असते त्याच्यावर क्लिक करायला मुळीच विसरू नका आणि मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायलाही विसरू नका। त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल। आता बघा, जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक तिंबून घ्यायची आहे। आतापासून जर कणिक तिंबून ठेवली तर ती छानपैकी मुरेल आणि आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या छान मऊसूत होतील। पुरणपोळी फाटू नये यासाठी आपल्याला कणिक किमान 1 घंटा आधी भिजवून ठेवायची आहे। त्यामुळे काय होईल, कणकीमध्ये ग्लुटन तयार होईल आणि कणिक जी आहे ती छान मऊसूत होईल, त्यानंतर तिच्यामध्ये चिकनावा येईल, ज्यामुळे काय होईल की आपली जी पुरणपोळी आहे ती अजिबात फाटणार नाही। तर पुरणपोळीची कणिक तिंबण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 कप गव्हाचं पीठ आणि यामध्ये 2 टीस्पून ॲड करणार आहे मीठ। मीठ बघा, रेग्युलर पोळीच्या उंड्यासाठी जे आपण ॲड करतो त्यापेक्षा थोडंसं जास्त इथे घालायचं आहे आणि जस्ट अर्धा टीस्पून मी इथे हळद ॲड केलेली आहे। हळदीमुळे काय होईल, आपल्या पुरणपोळीची जी वरची पारी असते ना तिला छान कलर येईल। सो जस्ट थोडीशीच हळद आपल्याला इथे घालायची आहे आणि आता एक सॉफ्ट असा डो आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचा आहे। रोजच्या पोळीच्या कणकीपेक्षा आपल्याला पुरणपोळीची कणिक थोडी जास्त सैलसर लागते, पण सध्या मी ती थोडीशी घट्ट अशी भिजवलेली आहे। तेलाचा हात लावून अशा प्रकारे गोळा जो आहे तो इव्हन करून घेतलाय आणि आता आपल्याला याच्यावर ओतायचं आहे पाणी। पाणी ओतून आपलं पुरण तयार होईपर्यंत हा जो उंडा आहे हा असाच आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे, म्हणजे छानपैकी मुरेल। आता अप्रॉक्सिमेटली आपल्या कुकरच्या 7 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर मी गॅस बंद करणार आहे। तर कुकरचा प्रेशर पूर्णपणे निघून गेलाय आणि आता आपल्याला लीड उघडून चेक करायचं आहे की डाळ जी आहे आपली ती व्यवस्थितपणे कुक झालेली आहे किंवा नाही।
तर बघा डाळ अगदी मऊसूत अगदी सॉफ्ट अशी शिजलेली आहे। तर आता आपण ही जी डाळ आहे ही एका चाळणीवरती काढून घेऊयात, म्हणजे डाळीतलं जे एक्सेस पाणी असेल ते खाली भांड्यामध्ये राहील। डाळीमधलं एक्सेस पाणी काढून टाकणं फार गरजेचं आहे, यामुळे आपल्याला पुरण शिजवायला फार जास्त वेळ लागत नाही। ही जी डाळ आपण स्ट्रेनरमध्ये काढलेली आहे आणि पातेल्यामध्ये खाली जे पाणी शिल्लक राहते त्या पाण्याची अगदी उत्तम चवीची अशी कटाची आमटी किंवा सार तयार होतो। तर त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, ती रेसिपी सुद्धा मी तुमच्यासाठी शेअर करेन। आता बघा डाळ गरम गरम असतानाच आपल्याला हिला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि 3 बॅचमध्ये मी डाळ वाटणार आहे। ॲट अ टाइम जास्त डाळ जर घातली तर ग्राइंड व्हायला थोडंसं अवघड होईल आणि याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी साखर देखील ॲड करायची आहे। आता बघा मी इथे साखरेचा यूज केलाय पुरण बनवण्यासाठी, पण जर तुम्हाला गूळ यूज करायचा असेल तर जेवढ्या प्रमाणात आपण साखर यूज केलेली आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला गूळ यूज करायचा आहे। बनवण्याची पद्धत सेम आहे, फक्त चवीला थोडासा फरक राहील गूळ आणि साखरेच्या पुरणामध्ये। डाळ वाटत असताना जर साखर मिक्सरमध्ये ॲड केली तर डाळ जी आहे ही इझिली वाटल्या जाते। तर बघा अशा प्रकारे अगदी फाईन अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे, ही काढून घ्यायची आहे आणि नेक्स्ट वाली बॅच सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे ग्राइंड करायची आहे। आणि डाळ गरम असल्यामुळे आपल्याला मिक्सर चालू बंद करूनच वाटायची आहे, म्हणजे मिक्सर खराब होणार नाही। मध्ये मध्ये थोडंसं मिक्सअप करून घ्यायचं आहे, म्हणजे डाळीचे जर एखाद दोन तुकडे राहत असतील तर तेही चांगल्या प्रकारे ग्राइंड होतील। आणि बस संपूर्ण डाळ आता अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे। शेवटची बॅच ग्राइंड करण्यापूर्वी थोडीशी जी डाळ आहे ती अशा प्रकारे मॅश करून कटाच्या आमटीसाठी काढून ठेवणार आहे, म्हणजे आमटी पातळ होणार नाही। आणि उरलेली साखर टाकून आता ही देखील डाळ मी अशीच वाटून घेणार आहे। आपण डाळ मिक्सरमधून वाटताना 1 कटोरी म्हणजे जेवढी डाळ होती तेवढीच साखर वापरली, बट पुन्हा आपल्याला इथे आता अर्धी कटोरी साखर पुन्हा वापरायची आहे, म्हणजे टोटल आपण 1.5 पट साखर यूज करतोय पुरण बनवण्यासाठी। तर 1 कप डाळीसाठी 1.5 कप साखर हे जे प्रमाण आहे हे अगदी योग्य आहे परफेक्ट पुरण तयार होण्यासाठी। तर आता जी उरलेली अर्धी कप साखर आहे किंवा अर्धी कटोरी साखर आहे ती आता आपण घालणार आहोत। जर तुम्हाला असं वाटत असेल की पुरण फार जास्त गोड होईल तर पुरण अजिबात जास्त गोड होणार नाही। 1 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे। आणि राहिला प्रश्न एवढा गोड खाण्याचा, तर पुरणपोळी नेहमी आपण बनवत नाही, स्पेशली काही सणांसाठीच पुरणपोळी घरामध्ये बनते आणि पुरणपोळी जी आहे ती गोड खाण्यातच मजा आहे। जर पुरणपोळी फिक्की बनत असेल तर ती खाण्यात अजिबात मजा येत नाही। तर गोडासाठी एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कभी कभी इतना मीठा तो बनता ही है। अर्धी वाटी साखर ॲड केल्यानंतर ती छान प्रकारे मिक्सअप करून घेऊयात आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्यू चालवायचं आहे। आता जसजशी साखर यामध्ये वितळत जाईल तसतसं तुमच्या लक्षात येईल की पुरण अतिशय पातळ होत आहे, पण पातळ झालं तरी काहीच हरकत नाही, कारण आता घट्ट होईपर्यंत कंटिन्यू आपल्याला ह्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे आणि कंटिन्यू हलवणं फार गरजेचं आहे, नाहीतर तुमचं जे पुरण आहे ते खाली बुडायला लागेल तर करपल्याचा जो स्मेल येईल तो अजिबात चांगला लागणार नाही। आणि या प्रकारे पुरण आपलं घट्ट होत आलेलं आहे। पुरण शिजवण्यासाठी तुम्हाला जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा आहे, किंवा मी हे जे कुकर वापरते हे अतिशय जाड बुडाचं असल्यामुळे पुरण जे आहे ते अजिबात खाली लागलेलं नाहीये। आता बघा घट्ट झाल्यानंतर पुरण शिजलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पुरण मी प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि थंड झाल्यानंतर गोळा अशा प्रकारे कंबाईन केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पुरण अजिबात हाताला चिटकत नाहीये, म्हणजेच पुरण आपलं रेडी आहे। आणि आता गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे इलायचीची पावडर आणि थोडंसं जायफळ अशा प्रकारे किसून टाकायचे। जायफळ आणि इलायची पावडर छान प्रकारे मिक्सअप करून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आता पुरण एका वेगळ्या बाउलमध्ये मी काढून घेते। आणि हे बघा पोळीसाठी आपलं पुरण बिलकुल रेडी झालेलं आहे। आता एवढ्या वेळामध्ये आपण जी कणिक तिंबून ठेवली होती ती छान प्रकारे मुरलेली आहे। हे जे पाणी आहे हे काढून टाकायचंय आणि किमान 5-6 मिनिटापर्यंत छानपैकी आपल्याला ही जी कणिक आहे ही मळून घ्यायची आहे, म्हणजे ह्यामध्ये छानपैकी ग्लुटन तयार होईल।
आणि आता या कणकीवर मी घालणार आहे 1 टेबलस्पून भरून ऑइल आणि हे ऑइल छानपैकी कणकीमध्ये मुरवून घ्यायचं आहे, म्हणजे कणिक जी आहे ती अतिशय सॉफ्ट होईल बिलकुल अशा प्रकारे। तर पुरणपोळीसाठी आपली कणिक तिंबून तयार आहे आणि पुरणही छानपैकी तयार झालेलं आहे। तर चला आता तवा ठेवूया गरम होण्यासाठी। नॉनस्टिक तवा मी जरी यूज केला असला तरी तुम्ही आपल्या रोजच्या लोखंडी तव्यावरही पुरणपोळी बनवू शकता आणि आपल्याला इथे लागेल तांदूळाची पिठी पोळीला डस्टिंग करण्यासाठी। आता एक छोटासा मी अशा प्रकारे एक उंडा तोडून घेतलाय आणि जेवढा उंडा घेतलाय त्याच्या दुप्पट मोठा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे कणिक कमी आणि पुरण जास्त अशा प्रकारे जर पोळी बनत असेल तर पोळी अतिशय टेस्टी बनते, नाहीतर फक्त आपल्याला कणकीचीच टेस्ट लागेल। आता बघा हा जो कणकीचा गोळा आहे अशा प्रकारे हातावर फ्लॅट करून घ्यायचा आहे बिलकुल कटोरीसारखा आणि त्याच्या मधोमध पुरण ठेवून अशा प्रकारे आपल्याला पुरण जे आहे हे आत दाबत जायचं आहे आणि जी कणकीची पारी आहे ही आपल्याला पूर्णपणे कव्हर करायची आहे पुरणाच्या गोळ्याच्या वरती। आणि बघा छान प्रकारे सील करून घेतल्यानंतर आपण ही डस्टिंग करणार आहोत तांदूळाच्या पिठीमध्ये। तांदूळाची पिठी यूज केल्याने काय होते की आपली जी पुरणपोळी आहे ही पोळपाटाला चिटकत नाही आणि फार इझिली पोळी सरकते। हातावर जशी आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आता ही जी पोळी आहे ही लाटून घ्यायची आहे। तांदूळाच्या पिठीमुळे ही जी पोळी आहे लाटत असताना फार आरामशीर अशा प्रकारे फिरते, म्हणजे ती चिटकत नाही आणि जेवढी पातळ तुम्हाला पोळी लाटायची आहे तेवढी पातळ तुम्ही लाटू शकता। कणकीमध्ये पुरणाचं अगदी योग्य प्रमाण झालेलं असल्यामुळे आपल्याला जे पुरण आहे हे कणकीच्या पारीमधून आरपार दिसतंय। खालच्या साईडने थोडीशी भाजल्यानंतर आपल्याला पुरणपोळी पलटून घ्यायची आहे, हलकी हलकी हाताने फिरवायची आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की हाताला चटके लागतायत तर तुम्ही इथे उलटण्याचा यूज करू शकता। आता वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडला आपल्याला छानपैकी साजूक तूप लावून घ्यायचंय आणि 1-2 वेळेस पलटून दोन्ही साईडला पुरणपोळी जी आहे ही छान प्रकारे भाजून घ्यायची आहे। बघा किती टम्म अगदी फुग्यासारखी पोळी फुगलेली आहे आणि बस आता ही काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे पुन्हा एक पोळी मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही देखील पुरणपोळी या होळीला नक्की ट्राय करा आणि तुमचे जे अनुभव आहेत ते मला नक्की शेअर करा। आणि एवढी सोपी पद्धत जर असेल पुरणपोळी बनवण्याची तर कुठल्याही सणाला पुरणपोळी बनवण्याचं बिलकुल टेन्शन येणार नाही आणि कंटाळाही येणार नाही। माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला पुरणपोळीची अगदी सोपी रेसिपी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ संपण्यापूर्वी या रेसिपीसाठी एक लाईक आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। तर बघा अशा प्रकारे मी दुसरी देखील पोळी लाटून घेतलेली आहे। पोळीची साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान किंवा मोठी करू शकता आणि दुसरी पुरणपोळी देखील आपली अशाच प्रकारे अगदी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे। तर गरम गरम पोळी तुम्ही सर्व करू शकता दुधासोबत किंवा साजूक तुपासोबत। तर मंडळी अशाच प्रकारे खात रहा, खुश रहा, हेल्दी रहा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींच्या सोबत। तोपर्यंत बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग।